ॲक्वेरियमचं वैशिष्ट्य म्हणायला गेलात ना, तर आपल्याकडे या ठिकाणी असे बरेचसे असे मासे आहेत जे आपल्याला बघण्यासाठी इंडियात नाहीत, पूर्ण बाहेरच्या फॉरेन्स मध्ये बघायला जायला लागतील. अशा प्रकारच्या माशांच्या प्रजाती इथे आपण ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर इग्वानाज आहेत, कासवा आहेत, पॉकेट मंकी आहे, बंगाली कॅट आहे. वेगळे वेगळे प्राणी आणि पक्षी असं जर एकत्र कुठे असेल तर ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. नक्कीच साहेबांनी जे स्वप्न बघितलं होतं की या ठिकाणी केसरी सारख्या गावाला एक जी ओळख निर्माण झाली आहे केएसआरच्या माध्यमातून ती, आणि ते येणारे इथे येणारे पर्यटक, आपण साधारणतः पर्यटकांना जर विचारलं तर पर्यटक पण हेच सांगतात की आम्ही गेल्या गेल्या वर्षी जे बघितलं होतं, चाकरमानी येतात सांगतात गेल्या वर्षी जे बघितलं होतं प्रत्येक वेळी नवीन इम्प्लिमेंटेशन करत असतात, नवीन नवीन प्रयोग करत असतात, याच्यामध्ये नवनवीन प्रकारचे मासे, पक्षी तुम्ही बघाल तर साधारणतः दर 1 ते 1.5 महिन्याने माशांच्या प्रजाती नवीन येतात या ठिकाणी. त्यामुळे लोकांना उत्सुकता असते आणि उत्कंठा असते हे सगळं पाहायची. विनोद राऊळ साहेबांनी दिवसाची रात्र करून या ठिकाणी या प्रोजेक्टसाठी त्यांच्या बरोबर असलेली टीम आहे, रुपेश सर असतील किंवा बाकी अन्य असतील, त्यांनी सर्वांनी दिवसाची रात्र करून साहेबांचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी जे प्रयत्न केलेत त्याचं मूर्तिमंत्र आता आपल्या समोर हे सगळं उभं राहिलेलं आहे वैभव. नक्कीच ऍडव्हेंचर स्पोर्ट्स म्हणजे हा जो प्रकार आहे तो साधारणतः आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त पाहायला मिळायचा. कोकणामध्ये ऍडव्हेंचर स्पोर्ट्स अगोदर अजिबात नव्हते. आता आता या ठिकाणी आपली जी जीप लाईन आहे तिची कॉस्टिंग फक्त 50 रुपये आहे आणि एवढे नाममात्र कॉस्टिंग मध्ये त्याचा मेंटेनन्स करणं, त्याचे इन्शुरन्स काढून राईड्स करणं, या सगळ्या गोष्टी शक्य फक्त चव्हाण साहेबांमुळे या ठिकाणी झालेल्या आहेत. नक्कीच पर्यटकांनी खूपच म्हणजे पर्यटकांना खूप ही प्लेस आवडते, कारण या ठिकाणी लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत आपण बघितलं तर रिलॅक्सेशन साठी फूड स्पा आहेत, थोरा मोठ्यांसाठी लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन्स वगैरे आहेत. त्यामुळे पर्यटकांना नक्कीच ही प्लेस खूप आवडते. एक एक वेगळा आपण सह्याद्रीच्या एक कुशीत आहोत या ठिकाणी आणि एक वेगळ्या वेगळ्या अँगलने सह्याद्री बघण्यासाठी सुद्धा लोक इथे येत आहेत. लांबून लांबून लोक येत आहेत, कर्नाटक, कोल्हापूरवरनं लोक येतात, गोव्यावरनं लोक येतात.